9 ऑगस्ट रोजी राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आणि हस्ते आपण CPR या 1885 साली ब्रिटिशकालीन परंतु हेरिटेज इमारतीचं नूतनीकरण आणि तिथं असलेल्या सगळ्या सेवांचं आपण नवीन आणि नूतनीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. त्याचं उद्घाटन झालं. त्यामधून 4 सेवा आता या प्रगतीपथावर होत्या. त्याचं अजून उद्घाटन व्हायचं आहे. त्यामध्ये IVF, बोन मेरो ट्रान्सप्लांट, कॅथलॅब आणि ट्रॉमा ICU या 4 सेवांचं लवकरच आता लोकार्पण होणार आहे. त्याशिवाय शेंडा पार्कमध्ये आपण जे 1100 बेडचं हॉस्पिटल आणि मुलामुलींची हॉस्टेल्स, एक्झामिनेशन हॉल, स्टडी रूम इत्यादी, जिमखाना इत्यादी जे विकसित केलं आहे त्याचंसुद्धा लवकरच दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लोकार्पण करणार आहोत. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आयुष मंत्रालयामार्फत आपण आयुर्वेद वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आणि उत्तूरला योगा आणि निसर्गोपचार महाविद्यालय याचं आपण तिसऱ्या टप्प्यात घेणार आहोत. त्याशिवाय 100 बेडचं आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचं ग्रामीण सेंटरसुद्धा मौजे सांगावमध्ये साकारलं जातं आहे. ते काम प्रगतीपथावर आहे. मला वाटतं हे 4ही टप्पे जर झाले तर मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेडिकल हबच्या दृष्टीनं फार महत्त्वपूर्ण पाऊल आपलं योगदान झालेलं आहे असं दिसेल. आणि एक चांगलं काम गरिबांच्यासाठी, रुग्णसेवेसाठी करण्याचा एक भाग्य आम्हाला मिळालेलं आहे.